चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. समीर खान सर आता सुरुवात करायची, जास्त वेळ न दवडता आपण सूचना द्यायची आहेत. हर्षल आणि मोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ड्राईव्ह केलं फक्त खेळाडू तिथे तैनात आहे. स्वीपर कव्हर रिझन वरती टॅप करण्याचा प्रयत्न तैनात आहे. पहिला टॅपचा फटका आपण पाहतोय. दुसऱ्या रजनीमध्ये येतोय हा पहिला टॅपचा फटका. श्री चषकाला सलामी देणारा दमदार असरदार चौकार. हर्षल प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर. धावांचा विचार केला धावफलक आपण पोहोचणार आहे 5 आकड्यावरती. मनगडाचा वापर रनआउटची संधी आहे परंतु स्वतःला सावरलाय. फलंदाजी मार्क वरती आपण मोहितला पाहतोय, श्रीनाथला पाहतोय. इथे मात्र एक्स्ट्रा बाउन्स. स्वीपर कव्हर खेळाडू तिथे तैनात आहे. षटकाची होते समाप्ती. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 5 आकड्यावरती. दोन्ही संघांना विनंती केली जाते 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 धावा धावफलकावरती आहेत. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 5 आकड्यावरती. टॅप केलाय. इथे मात्र खेळाडू तैनात आहे ऑफसाइड रिझन लांब. धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय अजूनही स्थिरावलंय 5 आकड्यावर. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. इथे मात्र सलग 6वा डॉट चेंडू हर्षलला फेस करताना आपण पाहतोय का तर यस, हर्षल आणि मोहित या जोडीने सलग डॉट चेंडू खेळले आहेत आणि त्यानंतर मात्र चेंडू होणार आहे फरार. नजर हटी, दुर्घटना घटी. यस मिस्टर डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. धावांचा विचार केला धावफलक 9 आकड्यावरती. इथे मात्र प्लेड स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर अर्थातच चेंडूने वळण घेतलं, सरप्राईज केलं फलंदाजाला. इथे मात्र फटका चांगला आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जपून पोहोचणार आहे 13 आकड्यावर. थँक्यू डीजे मास्टर. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 13 आकड्यावरती. 13 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 13 आकड्यावरती आहे. इथे मात्र फटका चांगला. चेंडू निघून जातो इन टू द गॅप ओव्हर द कव्हर. 4 धाब्यांसाठी यस डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. टॅप करण्याचा प्रयत्न होता, खेळाडू तिथे तैनात आहे. एका धाब्याने समाधानी व्हावं लागेल. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 18 आकड्यावरती आहे.
18 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतो. 18 धावा धावफलकावरती आहेत. आउटसाइड एज परंतु यष्टीरक्षक करतोय चुकी. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 19 आकड्यावरती आहे. इथे मात्र कॅच घेतला जातोय. विकेट किपर एंड वरती विकेट किपर आपण पाहतोय. श्रीनाथ पहिलं षटक सुद्धा 5 धावांचं खर्च केलं होतं आणि त्यानंतर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर या षटकामध्ये चांगली विकेट किपिंग राहिली. कॅच नक्की ड्रॉप झाला. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं आउटसाइड ऑफ स्टंपच्या चेंडूला छेडखाणी करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता. आउटसाइड एज आणि सरळ चेंडू आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि विचार केला अर्थातच लगभग 5 ते 6 मिनिटाच्या अवधीमध्ये आपण पाहिलं तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगला ओव्हररेट मात्र आपण पाहिलं फायटर धुळीभुजा संघाने आता मात्र मेंटेन केलाय. इथे मात्र विकेटचं पतन स्टेट ऑन द होता. बॉक्स आउटच्या रूपामध्ये पाहिलं विकेटचं पतन. चेक धन्यवाद डीजे मास्टर. अर्थातच केवळ 2 सबस्क्रायबरची गरज आहे वंदे स्पोर्ट्सला 2500 सबस्क्रायबर कंप्लीट करण्यासाठी. अगदी अर्थातच युवा अवस्थेमध्ये हा चॅनल होता असं म्हणायला हरकत नाही, परंतु त्यानंतर मात्र काय ग्रो केलं वंदे स्पोर्ट्स या टीमने. कौतुक करावं लागेल. मुन्ना जयस्वाल, धीरज गुप्ता, सूरज, बिपिन या टीमने मात्र चांगली कामगिरी केली आहे एका वेगळ्या शैलीमध्ये. अर्थातच 2 सबस्क्रायबरची गरज आहे. तो प्रेक्षक राजा मात्र लाईव्ह जोडला जातो. आपल्याला विनंती आहे की आपण सबस्क्राईब करायचे कारण येणाऱ्या भविष्यामध्ये अनेक मोठ्या स्पर्धा आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत. वंदे स्पोर्ट्सची टीम मात्र अप्रतिम कामगिरी या टीमने केले. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिला पंचांच्या भूमिकेमध्ये असणारा समीर खानच्या कॉलरवरती आपण माईक पाहिला आणि ज्या चर्चांचा अर्थातच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. धावफलक 19 आकड्यावरती आहे. तेवीस धावा धावफलकावरती 23. धावा धावफलकावरती 23 आणि 2502 सबस्क्रायबर झालेत वंदे स्पोर्ट्सचे. टाळ्यांचा गजर एकदा वंदे स्पोर्ट्सच्या टीमसाठी व्हायला पाहिजे. अर्थातच अगदी युवा अवस्थेमध्ये या चॅनलने सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र अप्रतिम अजूनपर्यंत कामगिरी राहिली आहे. इथे मात्र ऑफस्टिकच्या वास्त बाहेर चेंडू आहे. पंच दंडित करतायत. सुनीलला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. वाईड प्लस 1च्या माध्यमातून धावांचा विचार केला. 25 ऑन द स्कोर कार्ड टॅली. धावांचा विचार केला 26 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावा खर्च केल्या जात आहेत. 27 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र टॅपचा फडका वॉटर स्टॉप. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे म्हणून म्हटलं जातं ना, जिथे तुमच्या कर्तृत्वाची उडी मोठी असते तिथे नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. अगदी आपण पाहिला स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. लॉंग जम्पच्या पद्धतीमध्ये अर्थातच स्वतःला सिद्ध केलं मैदानाच्या आतमध्ये. उंची जास्त आहे त्या उंचीचा पुरापूर वापर मात्र मैदानाच्या आतमध्ये झालाय. नेक्स्ट मॅच शिवसाई सरावली बनाम जय जोगनदेव वामिका स्टार ए. कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये लगेच नाणेफेकीच्या टॉस साठी यायचंय. कॉन साठी यायचंय. टॉस साठी आपण यायचंय. नाणेफेकीच्या कबलासाठी आपण यायचंय.
थँक्यू डीजे मास्टर. अमितच्या माध्यमातून एक अफलातून आपण स्टॉप पाहिला लॉंग ऑफ रिझन वरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यशला आपण पाहतोय. मात्र फटका चांगला कव्हर रिजन वरती खेळाडू तैनात आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय धावन पोहोचणार आहे 28 या आकड्यावर. चेंडूचा विचार केला शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. शिवसाई सरावली बनाम जय जोगनदेव वामिका स्टार ए कर्णधार टॉस साठी यायचे. अजून एक चांगला फटका ऑफ साइडला दुसरा प्रयत्न झाला विकेटचा इथे मात्र थँक्यू डी सर. टॉससाठी यायचं शिवसाई सरावली आणि जय जोगनदेव आगमन वामिका स्टार. आणि कौतुक करावं लागेल फायटर धोडीपूजा संघाचं कारण 4 षटकं त्यांनी लगभग 10 मिनिटाच्या अवधीमध्ये समाप्त केली आहेत. कौतुक करावं लागेल. असा उशिरा त्यांची ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले परंतु त्यानंतर मात्र 10 मिनिटांमध्ये षटक समाप्त केले. 15 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आणि त्या 15 मिनिटाच्या अगोदरच आपल्याला दिलेली षटक समाप्त करायची आहेत. कर्णधार शिवसाई सरावले आणि जय जोगनदेव आगमन वामिका स्टार आहे. प्लीज टॉस साठी यायचं इथे मुख्य मंचाच्या समोर प्लीज. चला फलंदाज फायडर धोडीपूजा लगेचच फलंदाज आणि फोफरन संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचे. एक ऐकूया मधुर संगीत या मैदानाच्या आतमध्ये. चला सामना सुरू करायचा धनगा डीजे. फोफरन संघ जास्त वेळ न दवडता लगेचच प्लीज प्लेड व्हायचंय. चला फोफरन संघ प्लीज. अंडरआर्म क्रिकेटमध्ये अर्थातच एवढा वेळ आपल्याला दिला जात नाहीये. लगेचच आपल्याला सुरुवात करायची असते. अजून एक महत्वाची सूचना आहे की आपल्याला बॉल चॉईस आणि आपलं डिसिजन टॉसच्या वेळेतच आमच्यापर्यंत पोहोचवायचं. कर्णधार या बॉल चॉईस सुद्धा करून घ्या प्लीज. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला सुरुवात करायची आहे. फोफरन संघ स्प्रेड व्हायचे प्लीज. इथे मध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडू मध्येच संधी आहे.
वाईडचा इशारा आपण पाहतोय. इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ऑनराईचा प्रयत्न होता, संपर्क तितका चांगला झाला नाही. धावफलक पुढे सरसावला जाणे 1 ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या ऑक्सिजनचा वापर. धावफलक 3 या आकड्यावरती आहे. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता, खराब पैकी. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर. वाईड +1. आउटसाइड ऑफ स्टिक आपण पाहिलं, विचार केला. धावफलक आकड्यावरती आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. तीस धावांचा पाठलाग करायचा. 15 मिनिटाचं टायमर हवं आहे. फोफरंट संघ आपल्याला विनंती आहे लक्ष द्यायचं आपण टायमर कडे. इथे मात्र पॅडल स्वीप, चेंडू होणार आहे फरार. धावा 4 आणि 4. चेक. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 11 या आकड्यावरती. 11 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 30चा पाठलाग करायचा. धावफलकावरती आल्यात. हॉल चेक. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 12 या आकड्यावरती आहे. 30चा पाठलाग करायचे. दुसरे षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. इथे मात्र कट अँड बॉलच्या माध्यमातून फलंदाजाला धावा लागेल. बॅक टू दी पवेलियन. गॉन. यस डीजे मास्टर. हलक्यात फक्त सिंगल स्टेअर केले. धावांचा विचार केला. धावफलक 13 या आकड्यावरती आहे. 13 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 30चा पाठलाग करायचे. स्टे डाउन द ट्रॅक. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक सिलेक्शन. देखणा फटका आपण पाहतो ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून अंडरम कॉपी बुक स्टाईल मध्ये अलॉंग द कार्पेट. व्हॉट अ शॉट. अजूनपर्यंतचा अर्थातच एक चांगला स्टेट डाउन द ट्रॅकचा फटका आपण पाहिला. इथे मात्र अजून एक खराब चेंडू. अजून एक खराब चेंडू. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 18 या आकड्यावरती आहे. पुन्हा एकदा स्टेट डाउन द ट्रॅक. रनआउटची संधी आहे. खराब फेकी. 1 के साथ 4 फ्री. चला व्हॉलेंटियर्स अगदी समोरच्या दिशेने कॅमेरामॅन प्रेक्षक राजा आहे त्यांना थोडंसं आपण बाजूला करायचंय.
प्रयत्न आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये स्वतःला झोकून दिलं अर्थातच अमित. स्वतःच्या विकेटची जाणीव मात्र त्याला होती. अमितने चांगला स्टॉप सुद्धा केला. उडता व अमित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटला. फ्लाइंग जेट. धावांचा विचार केला 23 धावा धावफलकावरती 23. पंच जो प्रेक्षक राजा मागे थोडस आपणच त्यांना मागे करा. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ आहेत ते. व्हॉलंटियर्स जर आपण असतील तर प्लीज तिथपर्यंत पोहोचायचे कारण इजा होऊ शकते आपल्याला. प्लीज जो बाउंड्री लाइन पे जरूर दर्शक खड़े आपसे गुजारिश है प्लीज आप थोड़ा सा पीछे खड़े होइए. इथे मात्र खराब चेंडू आहे. 9+ विकेट. थैंक यू डीजे मास्टर. हलक्यात त्याने खेळायचं होतं. रनआउटची संधी आहे परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. पहिला ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू. अजून एक डॉट चेंडू आहे का. पंच इशारा दर्शवत आहेत. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे का तर यस फिल्डिंग टीमने वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय. तिथपर्यंत आपण जाऊया अर्थातच या स्पर्धेमध्ये. अर्थात जिथपर्यंत रिव्ह्यू सुरू आहे अर्थातच विचार केला ओम साई नाश्ता सेंटर प्रोप्रायटर विनोदजी गुप्ता सर रहमतनगर भैयापाडा नाका बोईसर ज्यांच्याकडे मात्र अर्थातच बर्थडे पार्टी आणि अर्थातच लग्नाचे सुद्धा ऑर्डर्स घेतले जातात. ओम साई नाश्ता सेंटरच्या माध्यमातून अर्थातच मुलाचं सहकार्य आणि प्रत्येक देणगीदाराचा आम्ही अर्थातच आदर तिथे व्यक्त करतो. सहकार्य अर्थातच लाभलंय. चेंडूचा विचार केला. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 टू गो. 2 चेंडूचा खेळ झालाय. 1 डॉट आणि 1 विकेट. 1 डॉट आणि 1 विकेट. पहिला चेंडू नो हाताळण्यात आला त्याच्यावरती अर्थातच विकेट गेला. त्याच्यानंतर डॉट आणि त्याच्यानंतर विकेट. वाईड चेंडू नाहीये. सुरुवात करायची प्लीज. फेअर डिलिव्हरी आहे आणि विकेट ऑलरेडी अंपायरने बोट आधीच वरती केलं होतं. रिव्ह्यू सक्सेसफुल झाला म्हणजे आपल्या रिव्ह्यू अजूनही अलाइव्ह आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. प्लेड स्विंग अँड मिस. क्लासिकल ऑफ कटर. समीकरणाचा विचार केला अजूनही येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 6ची गरज आहे. काल पॅराडाईज बोईसर संघाला आपण तब्बल 24 धावा डिफेंड करताना पाहिल्यात आई भवानी धनसार संघासमोर क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. आता मात्र समीकरणाचा विचार केला 9 चेंडू मध्ये गरज आहे 6 धाव्यांची. बिग फाईट बिग बॅटल. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आणि विकेट समान आहेत. पॅडल स्वीप यावेळेस पंच ऑफस्टिकच्या जास्त बाहेर दंडित करणार आहेत. दंडित करणार आहेत. पंचांना केलं एक्सरसाइज करण्यासाठी जाऊन पोहोचणार आहे. 25 च्या आकड्यावर
इथे मात्र एका धावाने समाधानी व्हावं लागेल. एक ओव्हरचा चौकार जर गेला नसता सामन्यामध्ये अजून भरपूर काही अपेक्षा असत्या. मैदानाच्या आतमध्ये जर तरला महत्व नसतं. प्रत्येक चेंडूवरती स्वतःला सिद्ध करावं लागतं. विकेट समान आहेत. समान गडी बाद झाला. 26 धावा धावफलकावरती आहेत. 30चा पाठलाग करताना कुठेतरी फायटर धोडीपुढे संघ अजूनपर्यंत अडचणीच्या आडोशामध्ये राहिलाय. एक ओव्हर थ्रोचा जर चौकार आला नसता तर कुठेतरी चित्र वेगळं असतं. लाऊड अपील, परंतु LBW कोणत्याही प्रकारचा नाही. अंडरम क्रिकेट आपण खेळत आहेत. धावांचा विचार केला धावफलक जवळ पोहोचणार आहेत. 27 या आकड्यावर 27 ऑन द स्कोर कार्ड टॅली. अजून एक मोठा सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे. शिवशाही सरवली बनाम जय जोगनदेव आगवन वामिका स्टार ए. कालच्या दिवसामध्ये कालच्या रजनीमध्ये जय जोगनदेव आगवन सी संघाने मोठे उलटफेर केले आणि 2 बलाढ्य संघांचा विचार केला तर अर्थातच YBCC आणि त्या पाठोपाठ क्वार्टर फायनल मध्ये नवली सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून त्यांना पिछेहाट करून अर्थातच दाखल झाला सुपर 4 मध्ये. धावांचा विचार केला धावफलक 28 या आकड्यावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र गरज येणाऱ्या 6 मध्ये 2 ची. स्पीडअप करा प्लीज. 3 मिनिटाचा अवधी आपल्याकडे. 3 मिनिटांमध्ये आपल्याला संपवायचं आहे षटक. इथे मात्र क्लासिकल ऑफ कटर रनआउटची संधी आहे. आता मात्र विकेट एक्स्ट्रा बाद झालेत का तर यस एक्स्ट्रा बाद झालेत. म्हणजे आपल्याला येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 2 धावा अर्जित करायचे आहेत. विकेट 5 गडी बाद झालेत. फायटर धोडीपुढच्या संघाचे 5 गडी बाद झालेत. फोफरंट संघाचे 4 गडी बाद झालेत. तर आता मात्र या धावा आपल्याला कंपल्सरी 2 धावा काढाव्या लागणार आहेत. आउटसाइड एज चेंडू निघून जाणार आहे. एक धाव झाली आहे. चेंडू निघून जातोय. गलीचा फिल्डर असता तर कुठेतरी संधी असती. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 29 या आकड्यावरती आहे. धावफलक समान झालाय तरी आपल्याला 1 धाव वर्जित करायची आहे कारण आपले गडी जास्त बाद झालेत. पेडल स्वीप 1 धाव परिपूर्ण होतीये आणि अर्थातच सामना विजयी होताना आपण पाहतोय फायटर धोडीपूजा संघ हाडलग असेल फोफरंट संघ आपण सुद्धा चांगली कामगिरी केली. आपण या स्पर्धेमध्ये आले. या स्पर्धेची शोभा वाढवली. घेऊया विश्रांती. जाऊया डीजे कडे. मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र आपण पाहिलं तर एका बाजूला शिवशाही सरावली तर दुसऱ्या बाजूला जय जोगनदेव आगवन वामिका स्टार असणार आहेत. थँक्यू डीजे मास्टर. चला शिवशाही सरवली जास्त वेळ न दपडता लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचे. अजून एक मोठा सामना आपण पाहतोय. जय जोगनदेव आगवन वामिका स्टार बनाम आपण पाहिला तर शिवशाही सरवली.